नितेश राणे यांनी जपून बोलावं असं त्यांचे बंधू निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे। एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी भावाला जपून बोलण्याचा सल्ला दिला। त्याबरोबरच भेटल्यावर बोलेनच, पण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। तर नितेश राणे यांनी बंधू निलेश राणेंना तुम्ही टॅक्स फ्री आहात असं म्हणत उत्तर देखील दिलंय। दरम्यान यावरून मंत्री विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे। आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहे, तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, पण शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील। खरंच नितेशने अतिशय सांभाळून बोललं पाहिजे। तुमच्या सोबत घेतलेले पक्ष उडी मारून येऊन मांडीवर बसलेल्या पक्षांना तुम्ही डिच करताय। विरोधी पक्ष तर आम्ही त्या गोष्टीकडे फारसं सिरियसली घेतच नाहीये, पण किमान सत्तेत असलेल्या पक्षाला तरी डिच करू नका असं आता आम्हाला सांगण्याची गरज आहे। तर बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असं त्यांनी म्हणत नितेश राणे यांना सल्ला दिलेला आहे। निलेश राणे यांनी आता नितेश राणे यांना सल्ला दिल्याची बातमी आपण पाहतोय। दरम्यान नेमकं ट्विट काय केलेलं होतं ते आपण पाहूयात। नितेशने जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे। सभेत बोलणं सोपं, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचंही भान असलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।